नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। तुम्ही माझ्या मागे बघताय आपण आज आहोत दादर मध्ये आणि फेस्टिंग वाईब चालू आहे। आणि दादर म्हणजे मैं गाली नहीं दे सकता। दादर या दादरच्या गर्दीमध्ये तुम्हाला माहिती आहे गर्दीत दादर येत नाही तर दादर मध्ये गर्दी येते। येस, आज खतरनाक वाक्य झालेलं आहे भाऊ, एक नंबर विषय। सो आज आपण आलो आहोत दादर मध्ये फूड ब्लॉग करण्यासाठी। तो आज जेवढा फूड आपल्याला कव्हर करता येईल तेवढा आपण कव्हर करणार आहे। सो नेहमीप्रमाणे तुम्ही सर्वांनी मला इंस्टाग्रामवर सजेस्ट केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद। तुमच्यामुळेच आपण हे सगळं करू शकतो आणि एक्सप्लोर करू शकतो आणि गोष्टी कळतात की कुठे काय मिळतं कुठे काय नाही मिळत। बट ऑब्वियस आहे दादर मध्ये जे राहतात सो त्यांना तर माहिती आहे, बट दादरच्या बाहेरून जर येत असतील तर त्यांच्यासाठी हा विषय नवीनच आहे, त्यांना माहीत पडलं पाहिजे। तर दादरमध्ये आपण आज कव्हर करणार आहे बऱ्याच साऱ्या गोष्टी आणि माझ्यासोबत अख्खी माझी गँग आहे। इथे आहे आई, इथे आहे मम्मी, काव्या, जय आणि ताई आहे। आज सगळे फूड ब्लॉग करायला आले। काय झालं यांना काय माहित नाही, मला म्हटले की चला आम्ही पण येतो, तर चला तर बघूया। आता या गर्दीमध्ये, या भयानक गर्दीमध्ये ह्यांना घेऊन जायचं म्हणजे अगं बाई। आणि हे साहेब चुकले होते आता। चला जाऊया, आपण सुरुवात करूया। कांड झाला होता एक। चला आला आपला नंबर, जाऊया आपल्याकडे। सुपर बाई, लस्सी मध्ये कोण कमी काढू शकतं काय? गोड कमी आहे। भाई तुम्ही जे सजेशन केलंय ना भाई, एक नंबर, थँक्यू सो मच गाईज, लव्ह यू। आणि मुळात लस्सी मध्ये कमी काढण्यासाठी ऑप्शनच नाहीये, त्याच्यामध्ये ऑप्शन असेल तर आपण सांगू शकतो ना की याची टेस्ट अशी होती त्याची टेस्ट अशी होती। बट युजली काय होतं ना की लस्सी आहे ना एकदम जाडी जाडी असते, बट इथे नॉर्मल होती अशी, म्हणजे एकदम पण पातळ नव्हती एकदम पण जाड नव्हती। आणि त्याची जी वरची जी मलाई होती ना भाई, इतर वेळेला काय होतं मलाईच्या नावाने दही वाटतं आपल्याला, वरती दही टाकलं की काय, त्याच्यामध्ये जी मलाई होती ना ती एकदम म्हणजे तिचं ना एकदम ऑथेंटिक फ्लेवर वाटत होता, म्हणजे जसं आपण एक दूध उकळतो ना एकदम घरामध्ये, दुधाची जी साय त्याचा फ्लेवर येत होता। सो खूप छान। आणि मुळात म्हणजे जास्त गोड नव्हती, त्याच्यामुळे ते एक बेनिफिट आहे, कारण वयस्कर मंडळी ज्यांना डायबिटीसचा वगैरे विषय ते येऊन सुद्धा एन्जॉय करू शकतात। सो खूप छान होती। आणि काय काय लस्सी एकदम गोड असतात, जसं की ठाण्यामध्ये आपण मामलेदार मध्ये खाल्ली होती, म्हणजे मी दाखवली नव्हती बट त्याची लस्सी प्यायला होतो ना, ती भाई एवढी भयंकर गोड ना, मर जाय भाई इंसान तो एक झटके में, एवढ्या लेवलची गोड होती। मी सांगत नाही तिथे खाऊ नका, तो तुमचा विषय आहे, तुम्हाला खायचा नाही खा, पण कम्पेअर केला मी, सो एक नंबर विषय भाई, काम 25 विषय। मित्रांनो आता आपण जस्ट लस्सी प्यायलो आणि दादरच्या गर्दीमध्ये भटकलो। कोण कोणाला आदळतंय याचा काही ठाव ठिकाणा नव्हता, पण या अख्ख्या जत्रेला घेऊन आलोय ना, तर या जत्रेचा हात सोडायचा नव्हता, हे मात्र खरं होतं। सो आता आपण आहोत गोखले रोड वरती आणि इथे प्रकाश म्हणून तुम्ही मला सजेस्ट केलं होतं शॉप आहे, इकडे येऊन ह्या गोष्टी खा। सो त्या गोष्टीची आपण ऑर्डर दिली आहे आणि इकडे मेन गोष्ट म्हणजे की फ्रेश बनतं, जेव्हा पाहिजे तेव्हा बनवून देतात, म्हणजे ऑलरेडी त्यांचं बनवलेलं असतं बट तळून वगैरे नाही ठेवत त्या गोष्टी। सो हे एक उत्तम म्हणजे भाई एकदम छान गोष्ट आहे। ऑन दी स्पॉट तुम्हाला लगेच ते लोक तसं नवीन बनवून देतात। ह्यांची स्थापना 1948 मध्ये झाली आहे भाई, बताइए, खूप स्पेशल आहे हे आपल्यासाठी। तो आज आपण इथे साबुदाणा वडा, पियुष आणि इकडचे यांचे स्पेशल पेढे ट्राय करणार आहोत। उपासाचे ते सगळे पदार्थ उपासाचे वेगळे भेटतात, असे गोलकॉर्न, चॉकलेट, पिस्ता, इकडे आपल्या इकडेच बनवलं। आता हे दिवाळी करता, दिवाळीसाठी स्पेशल आहे का? आणि हे
दिवाळीसाठी? आमची नेहमीच अच्छा, नेहमीच्या बर्फी. मावा बर्फी. सो एक खास दिवाळीसाठी स्पेशल पॅकेजिंग केलेलं आहे त्यांनी इथे, म्हणजे वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये. इथे ब्राऊन आहे, ग्रीन आहे आणि गुलाबी कलरचं आहे. गुलपान बर्फी. अच्छा, असतो ना. हा हा हा, माहितीये गुलकंद. मम्मी तू कधी पियुष प्यायलेस का? नाही. आई तू कधी पियुष प्यायलेस का? नाही. इल्ले गेल्या वर्षी 75 वर्ष पूर्ण झालेली आहे. खूप सुंदर, कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला, अभिनंदन. अजून असं कित्येक पुढे चालत राहू दे. सो आपलं फूड आलेलं आहे इथे, म्हणजे की यांचे स्पेशल साबुदाणा वडा, पेढा आणि हे पियुष आहे की खूप सुंदर लागतं. याच्या आधी पण मी पियुष टेस्ट केलं होतं, इथलं नव्हतं केलं, बट पियुष हा काय प्रकार असतो मी पहिल्यांदा गिरगाव मध्ये टेस्ट केलं होतं. देन त्याच्यानंतर आता. आणि तुम्ही जे मेन्यू बघतायतच आहे तिथे, खूप गरम आहे. हाताने तर आपल्याला करता नाही येणार म्हणून त्यांनी ते 2 चमच्यांचा खेळ खेळायला दिलेला आहे. आणि चटणी बघ कशी दिली, एकदम पेपर पॅक. आणि मी पहिल्यांदा अशा लेवलचा साबुदाणा बघतोय भाई, बॉल सारखा. पाहूया आपण. हे ऍक्च्युली उपवासाचे साबुदाणा वडे आहेत. आणि जसं आमच्याकडे म्हणजे माझ्या घरी तरी स्पेशली दीदी बनवायची माझी, सो ती अशी अख्खे मिरच्या कापून टाकायची, अशा सगळ्या गोष्टी असायच्या. कोथिंबीर दिसायची, बटाटा पण दिसायचा. ह्याच्यात बटाटा आहे की नाही, ह्याच्यात बटाटा तर नाही आहे, पण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आहे, मिरचीचा ठेचा ते बोलले, जो की वाटून टाकलेला आहे. बाकी टेस्ट वाईज बघायला गेलं तर नॉर्मल आहे. ज्यांचा उपवास वगैरे आहे, संकष्टीचा उपवास वगैरे, त्याच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. त्यांनी पेढा दिलेला आहे, प्रकाशचा स्पेशल पेढा आहे. बघूया आपण. मावा पेढा आहे. पेढा आहे, खूप जास्त गोड नाहीये, नॉर्मलच आहे. वेलचीचा स्वाद आहे त्याच्यामध्ये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पियुष, प्रकाशचं पियुष पिऊन बघायचं आहे. आणि ते असं बॉटलमध्ये देतात, प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये, ग्लासमध्ये वगैरे नाही देतात. ग्लासमध्ये वगैरे नाही देतात, पहिले ग्लास होते असं ते काका म्हटले. तो आता हे प्लॅस्टिकच्या बॉटल्समध्ये देतात, जेणेकरून लोक पार्सल पण घरी घेऊन जाऊ शकतात. एक मेन कारण आहे की ग्लास का नाही देत, कारण ते प्रत्येकाचं तोंड लावलेलं असतं, कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत. खूप रिफ्रेशमेंट येते भाई. थोडी श्रीखंडासारखी वाईब आहे याच्यामध्ये, थोडंसं आंबट वगैरे आहे. गिरगावमध्ये जे पियुष प्यायलं होतं ना, ते खूप जाड होतं भाई, म्हणजे लस्सी आणि पियुषमध्ये फरकच नव्हता कळत. आणि खूप गोड होतं. हे लाईट वेट आहे, सो हे पण नक्की ट्राय करा. सो इथलं जे साबुदाणा वडा होता आणि पियुष होतं, खास करून या 2 गोष्टी, आणि पेढा जो त्यांनी दिला होता, हे तिन्ही छान होतं. फक्त साबुदाण्याची जी टेस्ट आहे ना, ती थोडीशी तुम्हाला तुमच्या घरासारखी नाही येणार, कारण ती त्यांची एक स्पेशालिटी आहे. सो थोडासा साधेपणा आणि थोडंसं लाईट आहे. सो आता त्यांनी इकडे त्यांच्या 5 टाईपच्या मिठाई दिलेल्या आहेत, मावा मिठाई. सो ते म्हटले की टेस्ट करून बघा म्हणून. सो आपण टेस्ट करूया. सगळ्या मावाचंच आहे, फक्त कलर आणि फ्लेवर वेगवेगळं असणार. अप्रतिम. गुलकंदचा पदार्थ फर्स्ट टाइम मी टेस्ट करतोय लाईफमध्ये. गुलकंद नाव ऐकलंय, आता गुगल करून मी सर्च करणार गुलकंद नेमका कसा दिसतो. छान आहे आणि मिल्की पण आहे, नरम आहेत, असं कडक नाही आहेत, खूप छान. सो आता आपण मस्तपैकी इथे साबुदाणा वडा आणि पियुष हे प्यायलो आणि काही मिठाई टेस्ट केल्या यांच्या. खूपच सुंदर होतं. म्हणजे बरेचसे दादरकर जे आहेत ना, ते इकडे येतातच, त्यात काही वादच नाहीये. तर त्या काकांनी मला आतमध्ये सांगितलं, हे जे प्रकाश आहे त्याच्या बाजूला अजून एक प्रकाश आहे, बट ते ओरिजिनल प्रकाश नाहीये. सो यांचं जे आहे ते ओरिजिनल प्रकाश हे शॉप आहे. पण तुम्ही जर प्रकाशमध्ये कन्फ्यूज झालात तर तुमचं गल्लत होईल. त्याच्यामुळे नेमकं नाव काय येतं, देसाई प्रकाश म्हणून नेमकं नाव आहे. आणि त्याच्या बाजूला जे आहे ते प्रॉपर फक्त प्रकाश आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इकडे यायचं आहे. सो आता आपण जाऊया आपल्या नेक्स्ट प्लेसवर. ॲक्च्युली गाईज एक गल्लत झाली आहे की तुम्ही जे सांगितलेलं प्रकाश आहे ना, मे बी तिथे मी खाल्लं नाही आहे, बट ते मे बी थोडंसं पुढे आहे त्या साईडला, कदाचित ते असेल. सो इकडे पण टेस्ट केली ना चव तर खूप छान होती. सो तुम्ही इथे पण येऊन घेऊन जाऊ शकता, कारण आता मगाचपासून मी बघतोय ना, म्हणजे जे दादरमधले राहणारे आहेत ना रहिवासी, ते कंटिन्यू येऊन मिठाई वगैरे घेऊन जातात आहे. सो कदाचित गल्लत झाली असावी, आता माहिती नाही. आता जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तबीच पता चलेगा दोस्तों. आता आपण आलो आहोत कीर्ती कॉलेज जवळ, म्हणजेच कीर्ती कॉलेजचा वडापाव बोलू शकतो आपण. हातात आहे माझ्या कीर्ती वडापावचा वडापाव. ऍक्च्युली रात्र झाली आहे, कारण मी काल आलो होतो सकाळी, पण मला ते सकाळचं जमत नाही, थोडासा उन्हाचा विषय, आणि त्याच्यामुळे काल पण मी येऊन गेलो
पण बाहेरच्या बाहेर दादर स्टेशनवरूनच परत रिटर्न गेलो. सो आपल्याकडे आहे हा फेमस वडापाव. त्याच्यामध्ये आपल्याला नाविन्यपूर्वक बघायला मिळते की इथे चुरा टाकलेला आहे आणि लिटरली लोक आहेत ना चुरा स्पेशली मागून घेत होते. गर्दी पण आहे, त्या लोकांना भरपूर गर्दी हँडल करावी लागते. आता एवढी वेळ झाली, रात्रीचे 7:30 पावणे 8 झाले तरी गर्दी आहे भाई. बघा ना समोर गर्दी चालूच आहे कंटिन्यू. पण युजली इथे खूप मोठी लाईन लागते मम्मी वडापाव साठी. अशी लाईन लागते, रांग लागते. हा खूप जण खातात बघ, म्हणजे तेच गर्दी वाढली. सो आपण पण ट्राय करूया. याच्या आतमध्ये हिरवी चटणी टाकलेली आहे प्लस हा चुरा आहे. आणि वड्याची साईज बघाल तर ही अशी वड्याची साईज आहे टोटल. जास्त मोठा नाही. नॉर्मली वडापावची जी साईज असते ना, कधी कधी काय होतं की पाव एवढा मोठा असतो आणि त्याच्यामध्ये वडा बघायला गेला तर एवढा छोटा असतो. ट्राय करूया आपण. मला काही एवढा चुरा महत्वाचा नाही वाटत आहे. चुरा तर ऑलरेडी आतमध्ये पण आहे. ते असं वाटतंय की उगाच काहीतरी शोबाजी केल्यासारखी वाटते. हा माझा जेन्युइन रिप्लाय आहे, म्हणजे जस्ट मी सांगतोय, त्याची काही एवढी गरज नाहीये. आपल्याला महत्वाचं आहे वडा आणि पाव. टेस्ट वाईज बघायला गेलात ना खूप सुंदर आहे खरंच. म्हणजे मराठी लोकांच्या हाताची जी चव असते ना तशी याला चव आहे. तिखट भाजी जी आपल्या मराठी लोकांच्या हाताला जी चव असते ना तशी आहे. आणि दोन्ही साईड आंबट गोड चटणी आहे. प्लस हे कुरकुरे मध्ये मध्ये आहेतच, एक नवीन वाईब देण्यासाठी युनिक काहीतरी. बट चांगलं आहे. किलचिवचा वडापाव म्हटल्यावर आता काय बोलणार. आता ह्याची काही एवढी गरज नाहीये. मम्मी पण टेस्ट करते थोडाफार. चव एकदम भारी आहे. चव मस्त आहे ना. चव तर एकदम ऑथेंटिक आहे. हा घरात बनवतो, घरी बनवतो तसं एकदम टेस्टी आहे. म्हणूनच लोक एवढी गर्दी आहे ना इकडे. एवढी गर्दी बघ चुऱ्याचं बघू दे मी काय ते. चुरा काय तो असंच नाही खायचा, वडापाव मध्ये टाकून खायचा आहे. कुरकुरीत लागतोय आणि टेस्टी आहे तो पण, म्हणूनच मागवतात ते. म्हणजे नमकीन वगैरे असेल ना असा. नमकीन वगैरे आहे. कळलं मला. आजचा जो एपिसोड आहे ना मित्रांनो तो खास आहे, कारण दिवाळी चालू झालेली आहे. त्यात आता आपण आहोत दादर मधल्या आयकॉनिक जागेवरती, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पार्क. सोबत मम्मी आहे, जिला कधी टाइम नसतो आपल्यासाठी. आणि अजून एक म्हणजे आपल्या मराठी माणसांचे सर्वांचे आवडते नेते म्हणजेच सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या बंगलो समोर आज बसलेलो आहे. म्हणजे मी त्यांच्याशी भेटलोय, पण स्केच घेऊन गेलो होतो त्यांना द्यायला. सो त्यांच्यासोबत सेल्फी आहे माझी, 2-4 फोटोज आहेत. म्हणजे चांगल्या आठवणी आहेत राजसाहेबांसोबत. बट बाकी जे पार्क सजवलंय ना, अजून दिवाळीला 2 दिवस आहे. दिवाळी चालू झाली पण आहे. हा व्हिडिओ येईल तेव्हा दिवाळी ऑलमोस्ट होऊन गेली असेल किंवा दिवाळी असेल. बट लिटरली सांगतोय एक नंबर वाईब आहे भाई, भन्नाट वाईब आहे. बाकी कसा वाटला तुम्हाला हा फायर शो? अचानक भेटला पण बाप भेटला भाई, मजा आली. बाकी ही जी वाईब आहे ना तुम्ही बघा, प्रत्येक मुंबईकर भेट द्यायला येतो. खूप सुंदर वाईब आहे ही. छान मस्त भारी वाटतंय. भारी वाटतंय ना. खूप सजवलंय छान. आणि समोर राजसाहेबांचा बंगलो आहे शिवतीर्थ म्हणून. खूप छान. मित्रांनो आता आपण आलोय शिवाजी पार्क मध्ये, जे शिवाजी मंदिर आहे. सो इथे वसईकर भाजी पाव म्हणून फेमस आहे. बाय मिस्टेकली मी मगाशी भाजी पाव म्हटलं, ते आहे भजी पाव. आई शपथ, इथे पार्कात येऊन प्रोनाउन्सिएशन माझे चुकायला लागलेले आहेत. बाय घे काय करायचं काय. हा प्रोनाउन्सिएशन. हो
हा प्रनाऊन्सेशन. मी कमी शिकलोय ना मित्रांनो, त्या माझ्या कमी शिक्षणाचा प्रभाव असू शकतो. ते तुम्ही शिकलेले असाल तर तुम्ही समजून घ्या. बाकी आपण भजी पाव टेस्ट करूया, कारण इकडचा फेमस आहे आणि ते वडापाव वगैरे पण बनवतात. क्राउडेड एरिया आहे फुल. ते पाव दिलेला आहे पण पाव नकोय मला, कारण पाव आपण मगाशी खाल्ला. बटाट्याची जी लेअर आहे ना ती एकदम पातळ आहे बघा, तुम्ही बघाल ना एकदम पातळ आहे. आणि वरते जे आवरण आहे ना ते पण पातळ आहे आणि खुसखुशीत आहे. गरम गरम काढल्यामुळे असेल. मेन चटणीची टेस्ट आहे, त्याच्यामध्ये चिंचेची चटणी आहे. चिंचेच्या चटणीमुळे जास्त चांगला स्वाद येतोय. पण एकदम नॉर्मल वाटला मला, एवढा असा वाव नाही वाटला. नॉर्मल आहे, बेसिक जे असतात भाजीपाव तसंच. हा माझ्या लाईफ मधला पहिला असा ब्लॉग आहे ज्याच्यामध्ये एका ब्लॉग साठी मी 3-3 वेळा फेऱ्या मारलेल्या आहे. पहिली फेरी कशामुळे हुकली तुम्हाला माहिती आहे. दुसरी फेरी काल अख्खी जत्रा घेऊन आलो होतो आणि आज फक्त काव्याला घेऊन आलेलो आहे, कारण आपल्याला अजून 2-3 स्टॉल्स कव्हर करायचे. काल गर्दीमुळे फिरेपर्यंतच रात्र झाली. आता आपण आलोय दादर मधला सर्वात फेमस डोसेवाला मुत्तुस्वामी चिन्नुस्वामी वेणुगोपाल अय्यर. हो ये, आज आपण आलो इथे डोसा कव्हर करण्यासाठी. भाई जो अण्णा आहे ना असा डोसा बनवतो ना, म्हणजे क्रिएटिव्हिटी टाकून डोसा बनवतो. ठीक आहे, तर त्या अण्णाला आपण आज बघणार आहे. नुसती त्याची क्रिएटिव्हिटीच फेमस आहे की त्याच्या हाताला पण चव आहे, ते आज आपण बघणार आहोत. आपण जाऊया अण्णाला एक्सप्लोर करूया, बघूया अण्णाची क्रिएटिव्हिटी मला समोरून बघायची आणि आपल्या चॅनल वरती आणायची. हा बाहेर गेलेला दिसतोय. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? अरे गाईज काय मजा नाही आली. मी तर स्पेशली अण्णाला बघायला आलेलो. डोसा तर आपण आपल्या इथे पण खातो, लेकिन अण्णा गायब आहे. हो, आपण मजा लेते डोसे का. हा इथला स्पेशल डोसा आहे, मैसूर मसाला डोसा. अरे आपण अण्णाला बघायला आलेलो. अण्णा साऊथ कोरिया मध्ये गेलाय वाटतं डोसे विकायला. अण्णाच गायब आहे. ऍक्च्युली मला ही प्लेस माहिती होती. याच्या अगोदर पण 6-1 महिन्याआधी मी इथे येऊन गेलो होतो, तेव्हा पण अण्णा गायब होता. नक्की अण्णाचा विषय काय माझ्या बाबतीत तेच कळत नाहीये. त्याला माझ्यासोबत भेटायचंच नसतं. वो बरसों पुराना रिश्ता रहेगा हमारा, लेकिन अन्ना के यहाँ पे गर्दी देखो, वो तो दिखेगी भाई साहब. गर्दी बघा भाई, वन साइड गर्दी आहे. क्रेझी फॅन्स दिसतात अन्नाच्या इकडे. आपण पण खाऊन घेऊया, चटणी खाऊन बघूया. एक नंबर. दिसताना लाईट दिसते पण चरका मारतोय. लाल चटणी जे नॉर्मली सांबर येतं ना पाण्यासारखं, तसं नाही, थोडं जाड आहे. तुम्ही इथे बघाल ना तर आतमध्ये बटाट्याची भाजी कमी टाकली, बाकी कांदा मसाले वगैरे चटण्या बिटण्या पण याच्यामध्ये टाकल्यात. याच चटण्या टाकल्यात त्यांनी 2 टाईपच्या. कोथिंबीर बिथिंबीर सगळं टाकलेलं आहे. टोमॅटो भरपूर टाकलाय. टोमॅटो ही चटणी थंड असते, याच्यामध्ये ते लोक बर्फ टाकतात. भाई परफेक्ट कॉम्बिनेशन या चटणी सोबत. एक नंबर, मजा आली. तुम्हाला माहिती आहे गाईज, डोसा बनवताना लिटरली मी वाट बघतो की डोसा कसा हवेत उडतोय म्हणून, कारण इकडची स्पेशालिटी आहे हवेत डोसा उडवून सर्व करतो. बट ते तसं काही झालं नाही. पण मात्र अन्नाची कॉपी म्हणून अन्नाचा जो हाताखाली माणूस आहे त्याने चटणी मात्र हवेत उडवली होती. 100.525. तुम्ही बघा, मी स्लोमो पण टाकेन. ते मात्र क्रिएटिव्हिटी आपल्याला दिसली आहे. फॅमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे डोश्यावर चटणी त्याने तिथनं एवढ्या लांबून टाकलेली आहे, थ्रो केलेली आहे. भाई ये खतरनाक विषय है. लोगों को एंटरटेनमेंट भी मांगता है ना भाई डोसा खाने के साथ साथ. भाजी बघा गाईज, भाजी अख्खी फुल्ली लोडेड आहे. याच्यामध्ये काहीच कमी नाहीये. मस्त. मी बोललो ना टोमॅटो जास्त टाकलाय, त्याच्यामुळे आंबटपणा थोडासा डोस्यामध्ये आहे. दोस्तों, इस बार भी अन्ना को देखने का सपना मेरा अधूरा रहा. अभी अन्ना को क्या ही बोले, लेकिन ठीक है, अन्ना के हाथों की रेसिपी हमने चखी, मजा ही आ गया भाई. पण थोडा महाग आहे. एक टायमासाठी काही हरकत आहे. 110 रुपयाचा मैसूर मसाला डोसा आहे भाई तो. भाई आता आपण जिथे आलोय ना त्या लोकेशन साठी हेंगावरच लोकेशन होतं, पण एवढं फिरायला लागलंय ना त्याचं नाव ते. पण मी भटकलोय लोकेशन साठी. तुम्हाला भटकायचं नाहीये. तुम्हाला सगळ्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे लोकेशन सकट. बाकी तुम्हाला काही विषय नाहीये. विषय फक्त मलाच आहे. माझीच वाट लागते नेहमी. मीच असा खलबत्त्यात फुटला जातो. पण ठीक आहे दोस्तों, आपके लिए तो जान भी हाजिर है.
आता ते भेळ बनवतात. त्यांची भेळ बनवायची पद्धत बघा. युजली आपण चायनीज भेळ खातो दुसरीकडे नॉर्मली, ती फक्त ढवळून देतात ना, तर इकडे जरा वेगळा विषय, एकदम हार्ड विषय बोलते. प्रत्येक व्हरायटीला एक वेगळ्या कलरचा कुपन आहे. थँक्यू. फायनली मित्रांनो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे दादर मधल्या मंचुरियन किंग वाल्याची मंचुरियन भेळ घेतलेली आहे. आई शपथ, केवढा स्ट्रगल आहे मित्रांनो ती एक भेळ बनवण्यासाठी, किंवा ते मंचुरियन चिली जे काही पदार्थ असतील तेवढा स्ट्रगल आहे. बट जिधर स्ट्रगल आहे उधर सक्सेस तो है मेरी जान. ही जी भेळ आहे ना ती मी पहिल्यांदा बघितली काय भाई. त्याच्यामध्ये मग ते वेगवेगळे सॉस, सोया सॉस, हे ते कोणते चायनीजच्या कॅटेगरी मध्ये येतात ते, प्लस ती शेव टाकली, भरभरून शेव टाकली, नंतर कांद्याची पात, ड्राय मंचुरियन टाकले, अजून बरंच काय टाकलं बघाल ना. खूप अशी ठीक आहे. सो आपण ट्राय करूया आणि बघूया नेमकी एवढी गर्दी कशासाठी आहे. जेव्हा घास घेतो ना आपण तेव्हाच पहिले ओलसरपणा आपल्या तोंडामध्ये कळतो आपल्याला. पहिल्याच घासामध्ये जास्त तिखट नाहीये, म्हणजे वाटलं होतं ना जेवढे मसाले टाकले त्याच्या अंदाजावरून वाटलं होतं की तिखट असेल किंवा काय, बट तिखट नाहीये, नॉर्मल आहे. चटणी पाहिजे तर आपण एक्स्ट्रा लावून घेऊ शकतो आणि टेस्टी आहे. तिखट आहे, लहान मुलं पण खाऊ शकतात. एवढ्या बेसिक लेवलला तिखट ठेवलेलं आहे. कुठल्याही कोपऱ्यातून सुरुवात केली ना तरी टेस्ट सेमच लागणार आहे, कारण सगळे जे मसाले आहेत ना किंवा मग ते ग्रेव्ही आहे ना पूर्ण मिक्स झालेले त्याच्यामध्ये. चला मस्तपैकी मंचुरियन भेळ खाऊन झाली. हाय हाय, थँक्यू 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 थँक्यू. शॉपिंग चालू आहे. येस येस, आपले मध्ये फॅमिली मेंबर्स भेटले होते. मी काय म्हणतोय आता कंटिन्यू आपण तिखट खाऊन झालेला आहे, तो दादर कंप्लीट करना ही है. क्यों ना कैलाश लस्सी के साथ साथ ही किया जाए मेरी जान, कारण एका ब्लॉग मध्ये दोन्ही पण लस्सीची टेस्टिंग होईल. आपण जाता जाता कैलाश लस्सी पण ट्राय करून जाऊया. दादर मध्ये आपला परत एक सेकंड पार्ट होईलच, काय एकाएकी सगळ्या गोष्टी ट्राय करण्यात येणार नाही, कारण खूप काही आहे. तो आपण नेक्स्ट पार्ट जो बनवू त्याच्यामध्ये अजून विविध वेगळ्या गोष्टी नक्कीच ट्राय करू. बट आज एंड कैलाश लस्सी के साथ हुआ जाए भाई. आपण आलो आता कैलाश लस्सी मध्ये, आणि इकडची यांची फेमस विचारली तर सम्राट लस्सी आहे, ज्याच्यामध्ये एकदम भरघोस सगळं साहित्य टाकून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये चेरी टाकलेली आहे, पिस्ता आहे, काजू आहे, बदाम आहे, असे सगळे ड्रायफ्रुट्स टाकलेले आहे. आणि अजून आतमध्ये काय काय आहे अंडरग्राऊंड गेल्यावरच कळेल. अरे भाई सामने वाला बंदा खुश हो जाएगा. तुम्ही जर बघाल ना तर सफेद सफेद दही पण आहे याच्यामध्ये, म्हणजे एकदम गोड नाहीये, थोडी थोडी आंबट आहे, गोड आंबट गोड आहे. जी आपण ती दादर वेस्टची लस्सी प्यायलेलो आणि ही दादर ईस्टची, दोन्हीमध्ये खूप सारा डिफरन्स आहे. प्लेन लस्सी होती मलईवाली, ही सम्राट लस्सी आहे. थोडा थोडा श्रीखंड सारखा पण फ्लेवर येतो. आता थोडं थोडं खातोय ना तर कळतंय मला नक्की काय काय कसा फ्लेवर आहे. मुळात मी लस्सीमध्ये कमी काढत नाही, हे तुम्हाला मी सांगितलंय सुरुवातीलाच आपण ब्लॉग स्टार्ट केला तेव्हा, म्हणजे जेव्हा पहिली लस्सी आपण प्यायलो त्या साईडला, कारण लस्सी माझा आवडता विषय. त्याच्यामध्ये असं काय कमी असेल नसेल काय मला एवढं वाटत नाही, कारण ते दही आणि साखरमुळे बनतं. ठीक आहे, साखर कमी पडली तर लाईट गोड, साखर जास्त पडली तर एकदम डार्क गोड, बस एवढाच विषय. लस्सी आपली लाडाची. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवतोय. दादरचा फर्स्ट एपिसोड आपला कम्प्लीट झालेला आहे. कसा कसा करून कम्प्लीट झालेला आहे. खूप जास्त लेवलला स्ट्रगल झाला आहे. ओव्हरऑल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा, आणि नेक्स्ट फूड ब्लॉग कुठला असायला पाहिजे ते पण सांगा. तुमचे सजेशन्स मला खूप कामाला येतात. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि कमेंट करून सांगा की नेक्स्ट फूड ब्लॉग कोणता असायला पाहिजे. बाय.